असा कसा रे अनिश तू? भैरवीकडून इतकी छोटीशी इन्फॉर्मेशन पण नाही काढू शकला तू? तिचा बिझनेस सुरू व्हायला नको म्हणून मी इतके एफर्ट्स घेतले, फेस केले ना सगळे. आय एम सॉरी यार स्वप्ना. अगं मी खूप ट्राय केलं, पण बाबांनी आणि भैरवीने मला काही समजू दिलं नाही. सगळ्या गोष्टी एकदम सुमडीत केल्या. तेच तर विचारते मी. एक तुझे डॅड आणि एक तुझी बायको, तरी असं ट्रीट करतात तुला ते? थोडा पण ट्रस्ट नाहीये त्यांचा तुझ्यावर? इट्स नॉट अबाउट द ट्रस्ट. बाबांना नेहमीच वाटतं एखादी गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय त्याबद्दल बोलायचं नाही, म्हणून कदाचित सांगितलं नसेल मला. हे बघ, डोंट पॅनिक. हे बघ, मी काहीतरी मार्ग काढतो. लवकर मार्ग काढ, नाहीतर तिकडे ना भैरवीचे मोदक तयार होतील आणि तू इकडे मार्गच काढत राहशील. मी म्हटलं ना, डोंट वरी, करतो काहीतरी मी. बाबू बाबू बाबू, पत्ता शोधून आता काहीच उपयोग होत नाही. नाही तर काय बाबा, तुला सांगतो भैरवीने सगळी तयारी झाली ना, भरा माणसं बोलवली आणि तयारी केली, मोदक पूर्ण झालेच असतील ना. हाय नियोत. इकडे ही एक चूक आपली आणि तिकडे राजन आणि भैरवीचा बिझनेस सेकंड गिअर टाकणार. सगळं संपलंय आता. सगळे संपले. हे काय बोलणं झालं का बाई? असं संपत बिंपत नसते. म्हणून यासाठी ग्रुपमध्ये कोणतरी अनुभवी माणूस लागते. तो मी आहे. माझ्याकडे अनुभव आहे. तुमच्याकडे लाख प्लॅन असतील, पण ते एक्झिक्यूट करायला डोसकच दिलं नसेल देवाने तर काय करतात? तर मी तुम्हाला सांगू शकतो की पुढं आपण कसं कसे पैत्रे बदलायचे ते. बरोबर आहे. स्वतःच्या नावाची आरती गाणं बंद करा आणि प्लॅन काय ते सांगा. नाही, प्लॅन असा आहे की बाई ते मोदक तयार झाले, पण तिथपर्यंत पोहोचले का जिथे पोचायचे ते नाही. तो जिथे पोचायचे तिथे पोचच नाही द्या लागत ना मोदकाले. वा काय बाप्पा, म्हणजे काय सॉलिड. हो, म्हणजे मोदक आपण राजनच्या आउटलेट पर्यंत पोहोचूच द्यायचे नाही, राईट? मामी, काय ब्रिलियंट आयडिया काढलीस का तू. मी आता लगेच कामाला लागतो. नाही, हे काम मी पूर्ण करणार. उद्या सुकटनकर फूड्सच्या नावाने आपली गाडी जाणार. वा 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 वा, कॉमेडी. तुले सांगतो का बाबा ना, प्रत्येकाला एक इतिहास आहे की नाही? किडनॅपिंगला पण एक इतिहास आहे. मग त्या इतिहासात आता एक चमत्कार घडलेला आहे. काय? कुठला? किडनॅपिंग कशाची होते? माणसाची. पण इतिहासात पहिल्यांदा इथे मोदकाची किडनॅपिंग होणार आहे. मोदक तक्रारी नाही करणार, म्हणजे फोनही नाही करणार भैरवीले. भैरवी माऊ, आम्हाला किडनॅप केलं, आम्हाला पकड. झोपले का? नाही ना. विचार करा ना. मग आता हे काय करतोय? डोकं दुखतंय म्हणून दाबतोय का? विचारच करतोय ना. काय तर करावं लागेल ना आपल्याला. मी तुला सांगतो का बाबा, आपण डायरेक्ट कसं विचारू शकतो? नाही, डायरेक्ट नाही विचारला ग, तिला संशय येईल. काय कशी तरी आडकाठी घाला. एक सेकंड, तुम्ही स्वतःचं डोकं वापरू नका, मलाच विचार करू द्या. काहीतरी मी माझ्या पद्धतीने विचारून बघतो तिला. इन्फॉर्मेशन मिळेल आपल्याला. हो माय बाई, माई सुनबाई आली हो थकून भागून. थकली का बाई? नाही काय कॉमेडी, तू पण नुसती सुखी चौकशी करून राहिली. तिला ते चहा पाणी विचार ना काहीतरी. हो नाही विचारतो. भैरवी, चहा करू का? आलीस तू? भैरवी, झाली ऑर्डर व्यवस्थित पूर्ण? हो, झाले मोदक तयार. आता उद्या राजनच्या सगळ्या आउटलेट्सवर पोचले ना म्हणजे झालं. डोंट वरी, पोचतील ना. ऑर्डर व्यवस्थित जागेवर पोचेल. हा, आता तर काही काळजीच करायचं कारण नाही ना. नाही, पण कसं आहे, एवढे मोदक करायचे म्हणजे कठीण काम आहे ना. तुले सांगतो का बाबा, सुनबाईने ना अर्धी लढाई जिंकली.
नाही, पण हे काम व्यवस्थित होईपर्यंत काही मला चैन पडणार नाही. भैरवी, मी काय म्हणतो, तुला काहीही मदतीची गरज असेल तर मला सांग ना, मी आहे. म्हणजे माल जर ट्रकमध्ये चढवायचा असेल किंवा डिलिव्हर करायचं असेल, मी आहे, मी करीन सगळं. तू काही काळजी करू नको. बाय द वे, हे वर्कशॉप आहे कुठे? म्हणजे राजनच्या ऑफिसच्या जवळपासच आहे का? नाही, 7-8 किलोमीटर लांब आहे, पण बरं झालं आहे त्या वेळेला बाबांनी सगळी सोय केली. हा, दॅट्स व्हॉट आय वॉज वंडरिंग. म्हणजे रात्रीच्या रात्रीत बाबांनी जागा कुठून शोधली? अरे, त्यांच्या एका मित्राची जागा आहे ती. बरेच महिने बंदच होती म्हणे. तो आदर्श चौक आहे ना, त्याच्या जवळ आहे. पण बरं झालं, सोसायटीमध्येच आहे. सोसायटीत? हो, अरे प्रथमेश सोसायटी रस्त्याला लागूनच आहे. त्याच्यामुळे आता उद्या ऑर्डर भरताना सुद्धा त्रास नाही होणार. ते एक चांगलं. डोंट वरी, सगळं होईल व्यवस्थित. पण अनिश, आता मी जरा दमली आहे. मी अर्धा तास रेस्ट करते आणि मग लगेच स्वयंपाकाला लागते. ओके? नाही, तू कशाला? मी आहे ना, मी करतो. अरे कशाला? नाही ना मायबाई, आम्ही कशासाठी आहोत ना, आम्ही करतो स्वयंपाक. बघितलं, मामी आहे, मामा आहे माझ्या मदतीला. तू आराम कर. अगं, तुझ्यासाठी आम्ही तेवढं तर करू शकतो ना. तुझा आराम कर, स्वयंपाकाचा आम्ही बघतो. जा मायबाई, जा जा. साजरी झोप. हा, छान शांत आहे एकदम. हा. प्रथमेश सोसायटी, आदर्श चौक. मिशन सक्सेसफुल. जिथे लोक आपल्या मुलांशी हिशोबात वागतात, तिथे त्या माणसाने आपली स्वतःची किडनी डोनेट करून सुनेसाठी पैसे उभे केलेत. एवढंच करून थांबले नाहीत ते. त्यांच्या सुनेच्या पाठी ते खंबीरपणे उभे राहिलेत. नुकतंच ऑपरेशन झालंय त्यांचं. अगं गार्गी, केवढ्यानं दचकले मी. अगं एवढ्या कसल्या विचारात आहेस मावशी? जेवण गार झालं आणि तो अजून जेवणाला हात सुद्धा लावला नाहीस. मला इच्छाच नाही जेवायची, खरंच. आज काय झालं? ते आजोबा पुन्हा तुझ्या संस्कार वर्गाबद्दल काही बोलले का? अगं, ते संस्कार वर्गाबद्दल आजपर्यंत जे काही बोलले ना, ते मी विसरून सुद्धा गेली. पण एवढ्या देव माणसाला मी ओळखायला कशी चुकले हेच कळत नाहीये मला. म्हणजे गार्गी बघ, तसंही ना मी कोणाबद्दल पटकन मत करून घेत नाही. पोलीस खात्यात इतकी वर्ष मी काम केलं, इतकी माणसं मी बघितलीत, आणि लुच्च्या लफंग्याला ना ती मी असं एका नजरेत ओळखते. पण एवढ्या सज्जन माणसाला ओळखायला मी कशी चुकले? म्हणजे नक्की काय झालंय? अगं आतापर्यंत तू त्यांच्यावर चिडत होतीस आणि आज ती तुला तुझी चूक वाटते? हो, कारण आज त्यांचं सत्य समजलंय मला. तुला माहितीये, हे सगळं कळल्यापासून ना गार्गी, मला कळतच नाही मी काय करू. मला इतकं मनाला टोचतंय ना की मी त्यांना काय वाटेल ते बोलले, अदबा बोलले. असं कसं करू शकले मी? खरंच खूप मोठी चूक झाली तुझ्याकडून. हरकत नाही, तू काही हे मुद्दाम केलं नाहीस. अगं तूच म्हणतेस ना नेहमी, आपल्याकडून चूक झाल्यावर, ती आपल्याला समजल्यावर समोरच्याची माफी मागावी आणि पटकन सॉरी बोलून मोकळं व्हावं. अगं, मी त्यांचा इतका अपमान केलाय, अगदी 4 चौघात अपमान केलाय. आता कुठल्या तोंडाने मी त्यांची माफी मागू? का? अगं इतकं काही अवघड नाहीये ते. मे बी तुमच्यात चांगली फ्रेंडशिप सुद्धा होईल. असं होईल? नाही, असंच व्हायला पाहिजे. तुला सांगते मी गार्गी, त्या माणसांमध्ये असून सुद्धा ना अगदी एकटेत अगं ते. मग तू त्यांना भेट आणि सॉरी बोल. जेवण गार झालं, मी गरम करून आणते. अगं आणते. बरोबर आहे, काही झालं तरी ना उद्या सॉरी म्हणणारच आहे आता मी. पण ते इतके रागावलेत माझ्यावर.
माझी माफी मान्य करतील ते? आजोबा आपण का आलो इकडे? आम्हाला संस्कार वर्गात जाऊ दे ना, आमचे मित्र वाट बघत असतील आजोबा. अरे सोडतो तुम्हाला संस्कार वर्गात सोडतो. पण त्याआधी ना आपण इथं सेलिब्रेट करूया. तुमची भैरवी मावशी आज एक छान काम करणार आहे. आज तिच्या नवीन कामाच्या सुरुवात होणार आहे. माहिती आहे आम्हाला. तुमच्या संस्कार वर्गामुळे मला तिच्याबरोबर जाता नाही आलं तर काही नाही हरकत, पण त्याबद्दल ना इथं बसून आपण सेलिब्रेट करूया. हा? या. हा चला, काय घेणार तुम्ही? बोला लवकर. पेस्ट्री, फालुदा. आजोबा आम्हाला तुम्ही दही साखर दिली असती तरी चाललं असतं, आम्ही ती खाल्ली असती आपल्या घरी. तुम्हाला दही साखर पण चालली असती. आजोबा आपली मराठी संस्कृती काय सांगते? कोण संस्कृती? अरे संस्कृती काय सांगते? आपली मराठी संस्कृती सांगते की कुठलंही काम करण्याच्या आधी दही साखर खायचं आणि मग ते चांगलं काम करायचं. मला हे समजत नाहीये की यांचा संस्कार वर्ग चांगला आहे का वाईट आहे तरी कसा? आजोबा तुम्ही जास्त लोड नका घेऊ. आमचा संस्कार वर्ग जगात भारी आहे. आणि आमची निविताई टीचर नंबर 1 आहे. आणि आजोबा तुम्हाला सेलिब्रेट करायचं आहे ना, तुम्ही एक काम करा, इकडे आरामात बसा आणि तुमची फेवरेट कॉफी एन्जॉय करा. आम्ही दोघं जातो संस्कार वर्गात. वेटर काका यांना काय हवंय बघा. काय नो सर? एक संस्कृती घेऊन एक कॉफी घेऊन ये. कॉफी. ओके. बॅगवाला मॅडम, आजचा दिवस माझा चांगला जातोय. तोंडातून एक शब्द बाहेर काढू नका, तुम्हाला तुमच्या बॅगची शपथ. पण सगळा माल आता भरलाय ना? हो. आणि डिलिव्हरी कुठे करायची तुम्हाला माहितीये? नाहीतर मी राजन साहेबांबरोबर तुमचं बोलणं करून देते लगेच. नाही त्याची काही गरज नाही, हे आपला रोज का काम आहे. आणि हा टेम्पो सुप्तनकर फूड्स मध्येच आम्ही घेऊन जाणार. ठीक. मी काय म्हणते भैरवी, तू स्वतःच एकदा फोन करून कळवून टाक ना बाई त्या राजन सरांना, उगाच टेन्शन नको. हो म्हणजे कसं त्यांना पण बरं पडेल ना आउटलेट्सला इन्फॉर्म करायला. हो. येस भैरवी, मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो. झाली सगळी तयारी? ऑर्डर व्यवस्थित रेडी आहे आणि आत्ताच टेम्पोमध्ये लोड सुद्धा केलेत मोदक. थोड्याच वेळात तुझ्या ऑफिस पर्यंत पोहोचतील. ग्रेट. मी पण जस्ट ऑफिसला आलोय. बरं बाय द वे, तू पण येतेस ना सोबत? नाही म्हणजे येच. हो. चल सी यू. बाय बाय. एक मिनिट. दादा. काय ग दादा, निलिमाता तुम्ही मोदक आणलेत ना? हो हो हो. थांबा जरा, आमची पहिलीच डिलिव्हरी आहे ना, मला देवासमोर मोदक ठेवू देत. मीना फोटो काढ. काय झालं? फोटो काढ. मी जातो तिकडे. थांब. दादा तुम्ही पण या. चला झालं? चला चला चला, उशीर होतोय, निघूयात तू निघूयात. बस. हो, तुम्ही तिघ जण घरी जा, मी आलेच. एक मिनिट, तुम्ही आमच्या सोबत येणार आहात? हो. काही प्रॉब्लेम आहे का? काय आहे, आम्ही 3 जण आहोत.
तुम्हाला इथे बसायला जागा नाही होणार. आणि मागे फूड आयटम आहेत ना, ते काय म्हणतात ते हायजीन साठी. अरे बापरे, काय मग करायचं? मी काय म्हणते भैरवी, हे बघ, त्यांना जाऊ दे पुढे. नाहीतरी तुझ्या नवीन बिझनेसची सुरुवात आहे की नाही, मग आपण देवळात जाऊया आणि देवासमोर ठेवूया ना मोदक. अगो बाई, हो की, चांगली कल्पना आहे. हा, तुम्ही मंदिरातून जाऊन या, मी टेम्पो घेऊन पुढे जातो. ठीक आहे. बरं, तुमच्याकडे ऍड्रेस आहे ना? मग डिलिव्हरी झाली की मला फोन करा. मला मोबाईल दे तुमचा, मी नंबर देते. हा नंबर सेव्ह करा आणि मला कॉल करायला. हो, करतो. अहो, तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, आम्ही डायरेक्ट तिकडे जातो आणि या दोघींना सोडून मग मी आपल्या घरी येतो. चालेल चालेल. हो चला उशीर. नीट पोहोचवा दादा. लवकर बसा. मला त्यांना सॉरी म्हणायलाच हवं. नाही ते बोलले त्यांना मी इतके दिवस. मी कुठे नाराज होते? तू दरवेळी तेच वागतोयस, मग मी नाराज होणारच ना. मॅम, हे काय करताय तुम्ही? सॉरी, मला ऍक्च्युली हा बोळा तुला मारायचा नव्हता, त्यांना मारायचं होतं. ते पण तिथे बसलेत, ते त्यांना मारायचं होता. का? मला ना त्यांना सॉरी म्हणायचं होतं. हो, मग डायरेक्ट म्हणा की जाऊन. तोच तर प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी मला त्यांच्याशी बोलायला बंदी घातली आहे. आता माझं सॉरी त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवणार मी? मॅम, मी तो स्केच पेन घेऊ शकतो? एक मिनिट. हो, घे. येस, थँक्यू. नाकावरच्या रागाला औषध काय? माझ्या नाकावर राग असेल किंवा 50 लाखांचं लोड असेल, तुम्हाला काय करायचंय? हे बघा, मला हे असले प्रकार अजिबात चालत नाही. त्या बालिशपणाबद्दल सॉरी म्हणा. सॉरी म्हणा. अहो, पण हा कागद मी टाकलाच नव्हता. वाटलंच मला
नेहमीप्रमाणे हे सत्य सुद्धा तुम्ही स्वीकारणार नाही. अहो पण तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. तुम्ही ऐकून घ्या माझा आधी. अहो यापुढे माझ्या वाटेला जायचं नाही. मी फार डेंजर माणूस आहे. हा असू नका, तुम्ही काय डेंजर असू नका. मी इकडे ओरडतो आणि तुम्ही हसताय. पुन्हा जर तुम्ही माझी छेड काढलीत तर मी पोलिसात जाऊन कंप्लेंट करीन. तुम्ही म्हणजे पोलिसात कंप्लेंट करणार आहात का? किती इनोसंट आहात तुम्ही. डेंजर माणूस.